महत्त्वाची बातमी समोर येते। महामार्गावर प्रवासादरम्यान नो नेटवर्कचा त्रास आता संपणार आहे। ब्लॅक स्पॉटमध्ये सुधारणा करण्यासाठी NHAIने कंबर कसली आहे। डॉट आणि ट्रायला तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। तर प्रवाशांच्या मोबाईलवर आता अलर्ट पाठवण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाणीला मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव संवर्धनावर दुष्परिणाम होणार। खाणीला राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांचा विरोध आहे। विरोध डावलत राज्य सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाणीला मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव संवर्धनावर दुष्परिणाम देखील होऊ शकतो। नगरपालिकेतील सत्तेसाठी भाजपने MIM सोबत युती केली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने MIM सोबत युती केली। अकोटमध्ये अकोट विकास मंच नावाची नवी आघाडी स्थापन केली असून यात भाजप MIM सह दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादीचा समावेश आहे। तसेच आघाडीत बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्षही असणार आहे। तर काँग्रेस आणि वंचित हा पक्ष या ठिकाणी विरोधात राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।